जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमधील DR हायस्कूल येथे कृषी दिनानिमित्त हरित सेना व इको क्लब मार्फत विद्यार्थ्यांकडून विविध खेडे गावातील माती परीक्षणासाठी माती शेतकऱ्यांकडून गोळा करून त्याबद्दलच्या फायद्यांची उपयुक्त माहिती विविध गावांमध्ये जाऊन माती संकलन करण्यात आली। नंदुरबार शहरातील श्रीमती DR हायस्कूल नंदुरबारचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत नांदरखेडा, शनिमांडळ, वावद, कारली, बुळे, बद्रीजिरा, जुनमोहिदा, रनाळे, वाघाळे, चौपाळे या गावातून माती परीक्षणासाठी माती गोळा केली। तसेच मुख्याध्यापक संजय सैंदाणे, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडाक यांनी रासायनिक खतांचा अतिवापरामुळे मृदेची होणारी हानी व पर्यावरणाचे महत्त्व कळावे याबाबत मार्गदर्शन केले। याप्रसंगी माती परीक्षणासाठी माती गोळा करून ती कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे देण्यात आली। विद्यार्थी व हरित सेना व इको क्लब प्रमुख निलेश गावित, हरित सेना सदस्य दिनेश वाडेकर, प्रशांत पाटील, भूषण मराठे, नितेश ठाकरे व शिक्षकेतर कर्मचारी खंडू जाधव, गजानन अहिरे उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सॉईलमध्ये या गोष्टींची कमी आहे, म्हणजे ते पोषक द्रव्य तुमच्या मातीमध्ये टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून उत्पन्न वाढेल। कोणत्या कंटेंटमध्ये कोणते पिकं चांगले येतात याचीसुद्धा सखोल माहिती आम्ही त्या पालकांना देणार आहोत, जेणेकरून आमच्या नंदुरबार तालुक्यामध्ये असलेल्या शेतीमध्ये जास्त उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। भविष्यात हे पण देशाचे मोठे शेतकरी होणार आहेत, याची सवय त्यांना लागली पाहिजे। या दृष्टिकोनातून माती परीक्षण आणि कोणत्या मातीमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या पिकं तयार होतील आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल याचं मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही करणार आहोत। आता आम्ही माती कलेक्ट केलेली आहे आणि ती कलेक्ट केलेली माती कृषी विज्ञान केंद्र कोळदा या ठिकाणी आम्ही आता पाठवणार आहोत।